Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त गालावर खळी डोळ्यात गोंदी या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ जो तो पण बनवलेला आहे। तर आजचा व्हिडिओ जो तो एकदम जबरदस्त झालेला आहे। तर व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, या व्हिडिओला लागणाऱ्या भेटमार्काचा जो व्हिडिओ तो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, जरा या व्हिडिओ घालू तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा प्ले स्टोर वरून सुपर VPN ऍप डाउनलोड करून ओपन करून कनेक्ट करून घ्यायचं सिंगापूरचं VPN सिलेक्ट करून त्यानंतर कनेक्ट वरती क्लिक करायचे। तर कनेक्ट झाल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल। तर आता बॅक यायचंय, त्यानंतर कॅपकट मध्ये जायचंय। कॅपकट ॲप आपल्या टेलिग्राम चॅनल वरती पिन केलेलं भेटून जाईल मित्रांनो। तर आता काय करायचंय, ते न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचंय। त्यानंतर तर व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर इथे इझिली ऍड वरती क्लिक करायचंय। त्यानंतर आपला बेटमार्कचा जो व्हिडिओ तो इझिली ऍड होऊन जाईल। तर आता इथे सिम्पली या व्हिडिओच्या लेअर वरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचंय। इथे एक्सट्रॅक्ट टू व्हिडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचंय। त्यानंतर या ऑडिओ वरती क्लिक करायचंय। त्यानंतर खाली स्क्रोल करून ते बीट्सचा ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून इथे जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना तिथे अशा प्रकारे 1 पासून 2 बीट चेंज झाली तिथे सुद्धा ऍड बीट करायचे। तर हळूहळू अशा प्रकारे घ्यायचंय, जिथे जिथे एकदमच बीट चेंज होईल तिथे अशा प्रकारे बीट ऍड करायचे। एकूण 15 बीट्स आहेत मित्रांनो, ते तुम्ही ऍड करायचे। मी 3 करून दाखवलेले आहेत। तर आता इथे बरोबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे। त्यानंतर या व्हिडिओच्या लेअर वरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे। इथे रिप्लेस वरती क्लिक करायचे। त्यानंतर आपला एक इमेज ऍड करून घ्यायचंय। इमेज ऍड केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रोल करून मोठं करून घ्यायचंय। मोठं केल्यानंतर सेट करायचंय बरोबर पद्धतीने। त्यानंतर पहिल्या बेट वरती येऊन स्टार्ट लिहायचंय। त्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे। स्प्लिट केल्यानंतर पुढच्या बीट वरती येऊन जिथे जिथे बीट्स ऍड केले आहेत ना तिथे स्प्लिट करायचे। एकूण 15 स्प्लिट आहेत। तर स्प्लिट केल्यानंतर आता कुठे मी कुठले अॅनिमेशन्स द्यायला सांगतो ते तुम्ही द्यायचे आहेत। तर आता 2 बोटाने मोठं करायचं व्हिडिओच्या लेअरला। त्यानंतर आता काय करायचं, पहिल्या लेअर वरती क्लिक करून अॅनिमेशन्स वरती जायचे। पहिल्या लेअर मध्ये इन मध्ये जाऊन इथे रॉक वर्टिकली हाय अॅनिमेशन ऍड करायचे। 2 नंबरच्या लेअर मध्ये जाऊन रॉक हेट्रोटली हाय अॅनिमेशन ऍड करायचे। त्यानंतर 3 नंबरच्या लेअर वरती जाऊन रॉक वर्टिकली, 4 नंबरच्या रॉक हेट्रोटली, 5 नंबरच्या रॉक वर्टिकली, 6 नंबरच्या रॉक हेट्रोटली, 7 नंबरच्या रॉक वर्टिकली, 8 नंबरच्या रॉक हेट्रोटली। पण इथे 6 सेकंदचं करायचंय। त्यानंतर रिकामं सोडायचंय थोडं। त्यानंतर पुढच्या लेअर वरती येऊन 5 सेकंद 15 फ्रेमच्या लेअर वरती येऊन कॉम्बो वरती क्लिक करायचंय। कॉम्बो मध्ये आल्यानंतर इथे डायनॅमेटिक शेक टू हाय इफेक्ट अॅनिमेशन ऍड करायचे। त्यानंतर 6 सेकंदच्या पण लेअरला डायनॅमेटिक शेक टू हाय इफेक्ट अॅनिमेशन ऍड करायचे। त्यानंतर 7 सेकंदच्या लेअर वरती येऊन इथे स्ट्रेच अँड एक्झॉट हाय अॅनिमेशन ऍड करायचे। त्यानंतर 10 सेकंदच्या लेअर वरती यायचे। इथे वेव्ह अँड स्लाइड हाय अॅनिमेशन ऍड करायचे। त्यानंतर पुढच्या लेअर वरती यायचे 12 सेकंदच्या। त्यानंतर इथे इन वरती जाऊन शेक 3 हा अॅनिमेशन ऍड करायचे। त्यानंतर 14 सेकंदच्या लेअर वरती जाऊन कॉम्बो वरती क्लिक करून इथे स्लाइड अँड वेव्ह अॅनिमेशन ऍड करायचे। मग आपण वेव्ह अँड स्लाइड ऍड केलं तर त्याचं उलट स्लाइड अँड वेव्ह। त्यानंतर आता काय करायचे, लास्टच्या लेअरला इथे डेझर्ट अँड स्ट्रेच, मग आपण स्ट्रेच अँड डेझर्ट अॅनिमेशन ऍड केलं तर आता डेझर्ट अँड स्ट्रेच हा अॅनिमेशन ऍड करायचे। त्यानंतर बरोबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे। इथे अॅनिमेशन्स ऍड होऊन जातील। तर आता व्हिडिओच्या स्टार्ट लिहायचे, इफेक्ट्स वरती क्लिक करायचे। त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून तुम्ही इथे व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून
इथे ट्रेंडिंग मध्ये 1 नंबरला येलो ब्लर नावाचे एक इफेक्ट बघायला भेटेल, तो ऍड करायचा. अशा प्रकारे मोठं इथपर्यंत ऍड करून घ्यायचं 6 सेकंदचे, म्हणजे 6 सेकंद पर्यंत. त्यानंतर ना आता इथे 6 सेकंद 5 फ्रेम वरती येऊन इथे व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्स मधनं इथे स्पार्क मध्ये यायचे. स्पार्कच्या ऑप्शन मध्ये आल्यानंतर ना कॉलिजन स्पार्क हा इफेक्ट ऍड करायचे. त्यानंतर ना इथे म्हणजे या बेट पर्यंतच ऍड करायचे. त्यानंतर ना आता 6 सेकंद 20 फ्रेमच्या बेट पाशी येऊन व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्ट्स बॉडी इफेक्ट्स मध्ये यायचे. बॉडी इफेक्ट्स मधनं इथे डेव्हिल विंग्स हा एक बटरफ्लाय सारखं विंग्स इथे सुद्धा इथे ऍड करायचे. 9 सेकंडच्या बेट पर्यंत. 9 सेकंडच्या बेट वरती येऊन तर आता अजून आणखी एकदा स्टार्ट लावून व्हिडिओ इफेक्ट्स वर क्लिक करायचे. त्यानंतर ना लाईट इफेक्ट्स मध्ये जायचंय. इथे लाईट इफेक्ट्स मध्ये हेलो 2 नावाचा एक इफेक्ट आहे, तो ऍड करून घ्यायचे. इथे 6 सेकंद 20 फ्रेमच्या बेट पर्यंत. त्यानंतर ना आता काय करायचं, 9 सेकंडच्या बेट वरती यायचे. व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून बटरफ्लायज मध्ये यायचे. बटरफ्लायज मध्ये बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट ऍड करायचे. त्यानंतर ना इथे इथपर्यंत स्क्रोल करून घ्यायचे आणि आणखी एकदा 9 सेकंडच्या बेट वरती यायचे. व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करायचं आणखी एकदा. नंतर ना लास्ट 2 नंबरला एक इथे लास्ट 2 नंबरला एक स्प्लिटचे ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती यायचे. स्प्लिटच्या ऑप्शन वरती आल्यानंतर ना इथे 3 लेअर मिरर हा इफेक्ट ऍड करायचे. त्यानंतर ना 11 सेकंद 10 फ्रेमच्या बेट पर्यंत ऍड करून घ्यायचे, वाढवून घ्यायचे. त्यानंतर ना ऍडजस्ट वरती क्लिक करून वर्टिकल जो आहे तुमच्या इमेज नुसार सेट करून घ्यायचे. सेट केल्यानंतर ना आता काय करायचे, इथे 6 सेकंद 11 सेकंद 8 फ्रेमच्या बेट वरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक बॉडी इफेक्ट्स वरती क्लिक करायचं. बॉडी इफेक्ट्स मध्ये ट्रेंडिंग मध्ये 1 नंबरला ग्लोईंग डबल नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल, तो ऍड करून बरोबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून पुढच्या बीट पर्यंत वाढवून घ्यायचंय. त्यानंतर ना पुढच्या बीट वरती म्हणजे 13 सेकंद 15 फ्रेमच्या बीट वरती येऊन बॉडी इफेक्ट्स वरती क्लिक करून ग्लोईंग लाईन्स मध्ये 2 नंबरला लाइटनिंग बाउंड हा इफेक्ट बघायला भेटेल, तो पुढच्या लेअर पर्यंत ऍड करून घ्यायचे. त्या आणखी एकदा 13 सेकंद 15 फ्रेमच्या बीट वरती येऊन आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्स वर क्लिक करायचे. बटरफ्लायज मध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट ऍड करायचे. इथे पुढच्या लेअर पर्यंत ऍड करायचे. त्यानंतर ना आता काय करायचे, 17 सेकंद 24 फ्रेमच्या बेट वरती येऊन बॉडी इफेक्ट्स वरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्ट्स मधनं स्ट्रोक मध्ये यायचे. इथे लाईट डिसॉल्व हा इफेक्ट ऍड करायचे. त्यानंतर ना आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली इथे बनवून रेडी होऊन जाईल. तर आता आपलं लोगो ऍड करायचं. ओव्हरले मध्ये जाऊन इथे आपलं एक लोगो ऍड करून घ्यायचे. ऍड केल्यानंतर ना सेट करायचे, वाढवून घ्यायचे. त्यानंतर ना आता काय करायचे, इफेक्ट्स मध्ये जाऊन हेलो ब्लर मध्ये जाऊन ऑब्जेक्ट करून ऑल व्हिडिओ वरती सेट करायचे. त्यानंतर ना इथे हेलो 2 नावाचा पण ऑब्जेक्ट वरती जाऊन ऑल व्हिडिओ सेट करायचे. तर आता आपला व्हिडिओ जो तो इझिली बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी इथे शेअरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे. तर इझिली सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ पर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.